प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. हा त्यांच्यावरचा चौथा हल्ला आहे. मधल्या काळामध्ये त्यांना प्रोटेक्शन होतं, नंतर सरकारने त्यांना प्रोटेक्शन काढलं. त्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना संरक्षण पुरवावं म्हणून पत्र दिलेलं होतं. त्याचबरोबर बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांना प्रोटेक्शन द्या म्हणून दोनदा विनंती देखील केलेली होती, पण त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं नाही. त्यानंतर त्यांचा जो शस्त्र परवाना आहे तो रिन्यू करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणाच्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या पूर्ण बंद झाल्या. आणि मग नगर जिल्ह्यात एका ठिकाणी त्यांना हॉटेलमधून जेवण बाहेर आल्यावर गाडीत बसल्यावर गाडीत खेचून त्यांना जवळपास 21 मिनिटं 10 जण मारत होते असा अंदाज आहे. त्यावेळी ते बेशुद्ध झाले. नगरला नेण्यात आलं. नगरहून आता संचेती या रुग्णालयात पुण्यात घेऊन आलेले आहेत. रुग्णालय अतिशय आधुनिक असल्यामुळं त्यांना वाचवण्यात काही प्रमाणात यश आले. अजून ते पूर्ण कॉन्शियसनेस त्यांनी गेन केलेला नाही. त्यांचे दोन पाय फ्रॅक्चर आहेत. हाताची बोटं तुटलेली आहेत आणि हातही फ्रॅक्चर झालेला असावा, पण अजून त्यांना ICUमध्येच ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण शुद्धीवर अजून ते आलेले नाही. मध्ये मध्ये वेदनांमुळं येत असावेत, पण अजून पूर्ण बोलू शकत नाही तसं दिसतंय. पण एका योग्य अशा मार्गाने, विहित मार्गाने चुकीच्या अनेक भ्रष्टाचार उघड करणारे आणि त्याला विरोध करणारे कार्यकर्त्यांना अशी मारहाण या राज्यात होत असेल तर तो अतिशय गंभीर प्रश्न आहे. अशा त्यांच्यावर 3 अटेम्प्ट झालेले, हा चौथा अटेम्प्ट आहे. आणि पोलिसांशी नगर SP-शी मी बोललो, पण त्यांना गेले 5-6 दिवस झाले, 11 दिवस झाले. त्यांना अजूनही कोणी केलं हे कळू शकत नसेल तर पोलिसांची कार्यक्षमता हीही त्यातनं लक्षात येते. त्याचबरोबर पोलिसांना याचा तपास करायचा नाही असाही त्याचा अर्थ निघू शकतो. आता राम खाडे ज्यावेळी शुद्धीवर येतील आणि ते जबाब देतील त्यावेळी अधिक माहिती आपल्याला कळू शकते. पण राम खाडेंच्या बरोबर इतर 4-5 जण जी होती ज्यांनाही मारण्यात आलं त्यांच्याबरोबर मी आत्ता बोललो. त्यांनी जी माहिती दिली ती मी तुम्हाला सांगितली. त्यामुळं या बाकीच्यांना कुणी मारलं असावं याचा पूर्ण अंदाज आहे, पण पोलिसांना अंदाज येत नाही किंवा पोलीस त्या दिशेनं जाण्याची पोलिसांची तयारी दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. माझी ते कॉन्शियस शुद्धीवर अजून नाही आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे कुणाचंच नाव घेऊ शकलेलं नाही. माझं त्यांचं तसं संवाद झालेला असावं, दबाव असेल. पोलिसांना फोन केल्यावरच पोलीस सांगतात. आणि त्यांना पोलिसांची अहमदनगर जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी आत्तापर्यंत 2-3 वेळा बोललो. त्यांनी तर मला सांगितलं की त्या हॉटेलच्या बाहेरही CCTV कॅमेरे नव्हते. तर मला नक्की तिथली माहिती नाही, पण काहींचं म्हणणं आहे तिथं कॅमेरे आहेत. पण पोलिसांनी तपासलं पाहिजे. असं जर कार्यकर्त्यांना येऊन पूर्ण मरेपर्यंत 21 मिनिटं मारहाण होते म्हणजे मला वाटतं की ते आता पूर्ण मेले आहेत किंवा संपलेले आहेत असं समजल्यानंतरच हा हल्ला त्यांनी थांबवलेला. यांनी घडून आणलं, तुम्हालाही तसंच वाटतं का? नाही, मी असं कोणावर मी स्वतः नाव घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण जोपर्यंत माहिती मला पूर्ण मिळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी मी वाच्यता करणं योग्य नाही. बीडमधील दहशत अजून संपत नाही का? पालकमंत्री बदलले तरी अजून आता बीडमध्ये दहशत केली तर बीडचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते कडक आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. म्हणून मग शेजारी जाऊन गुन्हा केला तर आपण वाचू शकतो अशी कदाचित समजूत गुन्हेगारांची दिसते.
एक राजकीय प्रश्न आहे. आज सकाळपासून पुण्यात जी बातमी दिली त्याने बाजूला तुमचे शहराध्यक्ष थांबलेत. त्यांनी पवारांकडून आज वधवून घेतलंय की महाविकास आघाडी म्हणून पुणे महानगरपालिका आम्ही लढू. अजितदादांसोबत जायला त्यांनी विरोध केला. तुमच्याशी काही चर्चा झाली आहे पक्षाच्या लेवलवरती? तुमचा प्रश्न चुकीचा आहे. पवार साहेबांच्याकडून कोणी वधवून घेऊ शकत नाही. त्यामुळे असे चुकीचे डायरेक्शनने प्रश्न पवार साहेबांनी शब्द दिला विचारत का? जाऊ नका. ऐका, माझं तर आता तुम्ही बोलल्यावर काय बोललो का? त्यामुळे पवार साहेबांच्याकडून कोणी काही वधवू शकत नाही. पवार साहेबांना जे पाहिजे तेच बोलतात पवार साहेब. यांनी गावातली शहरातली माहिती दिली असेल आणि आमचं मूळ धोरण हेच आहे की आमचे जी आघाडी आहे महाराष्ट्रात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आमची आघाडी आहेच ऑलरेडी. त्यामुळे त्यात आघाडीत कुणाला आणखी आम्हाला सहकार्य करायचं असेल तरचा प्रश्न आहे. आणि प्रशांत जगताप हे इथले प्रमुख आहेत. त्यामुळं ते सर्व पक्षांशी बोलायचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. ते कुणाकुणाशी बोलले अजून मला माहीत नाही. पण आपण जी महाविकास आघाडी आमची आहे ती महाविकास आघाडी या शहरात होईल असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या पक्षाचे काही नेते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तरच आपण काही जीवन संपून जाऊ. तुमच्याच पक्षातले पीसीएमसी मधल्या पीसीएमसीचे शहराध्यक्ष असं आहे तेच की जर आणि तर ह्याच्यावर राजकारण कधी होत नाही. आज फॅक्ट काय आहे याच्यावर राजकारण होतं. त्यामुळे उद्या काय होणार, परवा काय होणार आणि मग 5व्या मजल्यावर काय मिळणार आपल्याला 11व्या मजल्यावर, असं राजकारण होत नाही. आज फॅक्ट ही आहे की आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमचे 2 मित्र पक्ष आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत असू असा माझा अंदाज आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, किंवा पुण्यात तरी महापालिकेपुरते? असं आहे की ही निवडणुकांचा वेळ आहे, भविष्य सांगण्याचा वेळ नाही. साहेब त्यामुळे सध्या निवडणुकीचा काम, आता नगरपालिका संपली, महापालिकेच्या निवडणुका आता सुरू होत आहेत, कधी घोषित होतील. त्यात आमच्या या महानगरपालिकेत अनेक प्रश्न पुणे महापालिकेतले लोकांच्या अडचणीचे तयार झालेले आहेत. लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या घेऊन या शहरात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे आमचे तिन्ही पक्ष एकत्रित येतील अशी मला अपेक्षा आहे. माझी कोणाबरोबर पुणे शहराच्या बाबतीत चर्चा झाली. ठामपणे सांगू शकता मोहळ्यासोबत? हा? ठामपणे सांगणार का? कारण काय? काही कार्यकर्ते तुमचे असं म्हणतात की पवार कुटुंब एकत्र आले तर काय अडचण? नाही, असं आहे की विशफुल थिंकिंग जे असतं त्याने राजकारण होत नाही. त्यामुळं हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात, ते म्हणतायत. पक्ष काय म्हणतो याला महत्व आहे. आणि पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत, ते पक्षाची भूमिका ठरवतील. साहेब, आमच्या पक्षातील अंकुश काकडे जे आहेत त्यांना अजित पवारांनी स्वतः फोन केला होता आणि पुणे शहर, पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काय एकत्र येऊ शकत नाही किंवा प्रशांत जगतापांना नेमकी काय अडचण आहे अशी विचारणा केली. त्यानंतर अंकुश काकडेंनी प्रशांत जगतापांशी बोलले. म्हणजे उपमुख्यमंत्री थेट तुमच्या पक्षातील कार्यकर्ते नेत्यांना फोन करतात आणि नेमकी काय अडचण आहे विचारतात. पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला अंकुश काकडेंना अजित पवारांचा फोन होता हे का सांगितलं कुठे? माहिती माहिती आहे. सोर्स नाही, अंकुश काकडे म्हणते का? माहिती आहे आणि हे असं झालंय साहेब. नाही, अंकुश काकडे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत या माहितीचा मूलाधारच नाही. त्यामुळे पुढचा प्रश्न उद्भवतो. तुमच्या शहराध्यक्षांनी दुजोरा दिला, त्या गोष्टीला शहराध्यक्षांनी दुजोरा मला दिला माहित की असं झालं त्यांना होतं. विचारा ना, मला माहित प्रयत्न होत नसणार. उपमुख्यमंत्र्यांचा थेट फोन येतो एकत्र येण्यासाठी. मला माहित नाही त्या शहरातल्या प्रश्नांच्या बाबतीत आणखीन कुणाचे फोन यांना आले त्या व्यतिरिक्त हे मला माहिती. तुम्हाला आले पाटील साहेब तिकडून कुणाचे फोन? मला कसं फोन करायचं? जयंत पाटील आहेत. जयंत पाटील असलं तरी मला फोन करण्याचा प्रश्न नाही ना. मी लहान माणूस आहे. जरा असं पवार कसं? साहेबांना दोन उद्धव ठाकरेंनी राज्यातला विरोधी पक्षनेता मिळावा यासाठी पुन्हा एकदा मागणी केली आहे. अधिवेशन सुरू होतंय या पार्श्वभूमीवरती, अन्यथा उपमुख्यमंत्रीपद हे निरस्त करावं असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी आम्ही 50 जण विरोधी पक्षात आहोत. त्यातल्या बहुसंख्यांनी मागणी केलेली आहे. शिवसेनेच्या भास्करराव जाधवांना सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मला वाटतं की आता 288 मध्ये 50 जण असताना विरोधी पक्ष नेतापद देण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी इतका वेळ लावणं हेच मुळात योग्य नाही. त्यांनी यापूर्वी आम्हाला उत्तर दिले, काही वेळाने आम्ही याचा योग्य वेळी विचार करू.
त्यामुळं 1 वर्ष जवळपास संपलं. आता पुन्हा डिसेंबरचं अधिवेशन आलं. मला वाटतं त्यांनी मोठं मन दाखवावं. राज्य सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे राज्य सरकारचा विषय आहे. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता असताना अध्यक्षाची कामगिरीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा विचार त्यांनी करून विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी आग्रही राहावं.